किती दिवस आम्हाला आमच्या पायात पाय घालून पाडा? जोपर्यंत आमच्या ताकद आहे भैयासाहेब तोपर्यंत आम्ही लढू. कोणाशी? म्हणजे तुम्ही आमच्या विरोधात जाणार तर ठीक आहे. तर मग बघूया या शहरात तुम्ही स्वतःची ओळख कशी काय निर्माण करू शकता. आम्ही काय करू शकतो याची तुम्हाला कल्पना आहेच. आजही आमच्या शब्दाला मान आहे. ठीक आहे भैयासाहेब, एवढी चॅलेंजेस आम्ही स्वीकारली, त्यात अजून एक चॅलेंज. आम्ही लढू शेवटपर्यंत. राज ज्या लोकांबरोबर काम करतोय ते लोक एका मोठ्या आतंकवादी हल्ल्याच्या तयारीत आहेत. हे बघ साक्षी, तू मला आजच्या येऊन भेट. सर पण कसं शक्य आहे? माझला संशय आला तर? हे बघ साक्षी, तिथून कसं बाहेर पडायचं ते तू ठरव. बी स्मार्ट. पण आपल्याला आज भेटणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करते. विक्रमादित्य राजे शिर्केंनी देवयानीसाठी घर सोडलंय. ती देवयानी जिला तुम्ही कधीतरी फसवलं होतं. हॉटेलमध्ये एक रात्र सुद्धा घालवली होती. मला वाटतं तुम्हाला आणखीन काही रात्री घालवायच्या. तुमच्यासारख्या फालतू मित्रांची आम्हाला गरज नाही आहे. राहू दे, तुझ्यासारख्या मित्रांची पण आम्हाला आता गरज नाही राहिली. आता राहिलायच तरी कोण? आता ना राजे शिर्के ना कंपनीतला MD. होय की नाही रे? त्याच्यासारख्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याची कोणाला गरज आहे? पैसे नाही खिशात आणि पब आणि डिस्को आउटडेटेड झालेत म्हणे. चला रे, आपल्याला उशीर होतोय. ड्रायव्हर, गाडी स्टार्ट करा. सर, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार. नाही, मान्य आहे माझं घर छोटं आहे, पण तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. आणि हो सर, मी ज्या घरात राहतोय ना ते घर तुमचंच आहे. तुम्हीच आम्हाला दिलंय, त्यामुळे तिथे राहायला काहीच हरकत नाही ना. सर प्लीज सर, नाही म्हणू नका. चला ना. राज, मला ना थोड्या वेळासाठी बाहेर जायचं होतं. बाहेर? आता तू काळजी नको करूस, मी लवकर परत येईन. पण जायचंय कुठे? मेल्स चेक करायचे होते. सायबर मध्ये जायचंय. अच्छा, ठीक आहे, पण लवकर ये आणि काळजी घे. आदित्य राजे येणार नाहीत साईमा. स्वतःला समजावा. असं समजा की तुमची दोन्ही मुलं मेली, एकच जिवंत. रणवीर राजे, काय बोलताय तुम्ही? हे एका आईला तुम्ही हे सांगताय? मग काय करणार? ते देवयानीच्या प्रेमात एवढे बुडालेत की त्यांना कुणाची पर्वा नाही, अगदी तुमची सुद्धा नाही. इतके दिवस झाले तुला इथे येऊन, पण आजवर एकही ठोस इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाहीयेस. एवढ्या दिवसात काहीतरी घडलं असेल की नाही इथे? हो बागळे सर, राजवर हल्ला झाला होता. काय? राजचा बॉस स्ट्रायकर, त्याने खरं तर राजच्या सगळ्या कुटुंबाला मारलं होतं. आणि आता तो राजला आणि मलाही मारायला आला होता. आणि मध्यंतरी तर हाच स्ट्रायकर राजच्या गावातला पोस्टमन म्हणजे हेरम उपासनी बनून आमच्या घरी आला होता राजला शोधण्यासाठी. अतिरेक्यांचा जो कट रचला जातोय, मला असं वाटतंय त्यात स्ट्रायकरचा नक्कीच हात आहे. लोक नाक्यावरचं मावाले मित्र असतं लो. काहीतरीच काय बडबडतेस? अगं, हे विक्रमादित्य राजे शिर्के, राजे शिर्क्यांचं धक्तो झील. माझ्या म्हातारीची काय चेष्टा करतेस की काय? खरंच माफ करा. हो, माझा राम उशिरा आला ना का मला अशी काळजी वाटते, म्हणून मी म्हटलं. बहिणी, अगं देऊला कदाचित विक्रमची काळजी वाटत असेल. तो जेवलाय नाही जेवलाय म्हणून कदाचित तिलाही भूक नसेल. खूप प्रेम आहे ना त्या दोघांचं एकमेकांवर. हो, अगदी पतिव्रताच आहे ना. पण नक्की विक्रम तिच्याशी लग्न करणार आहे का त्याच्या विचारात ही आयुष्यभर उपाशी राहायची? अभिलाषा, तू काय बडबडतेस? बरं राहिलं, जेवून घ्या. उगाच जेवणावर राग नको.